ज्यांना तुमची कदर नाही त्यांना जाऊ द्या. तुम्हाला कोणी महत्त्वसुद्धा देत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी जीव द्यायलासुद्धा तयार असता. पैसे नसतील तर नाते बोटांवर मोजण्या इतकेच असतात आणि पैसे असतील तर नाते डायरीमध्ये लिहिले जातात. हारतो तोच जो सारख्या सारख्या तक्रारी करतो आणि जिंकतो तोच जो 1000 वेळा प्रयत्न करतो. आयुष्यामध्ये थोडे दुःखही गरजेचे आहे. नेहमी सुख मिळालं तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे तुमच्या जवळ आले ते तुमचे आहे आणि जे निघून गेले ते स्वप्न आहे. जगामध्ये सगळ्यात खुश तेच लोक आहेत ज्यांनी ओळखलं आहे की दुसऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा काही लोक रडतात, कारण ते डोक्याने नाही तर मनाने लोकांविषयी विचार करतात. जर तुमच्यावर कोणी खरंच प्रेम करत असेल तर ती व्यक्ती 1000 लोकांना भेटली तरीही फक्त तुमचीच राहील. तुम्ही कधी बरोबर होते हे कोणीही लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही कधी चुकीचे होते हे कोणीही विसरत नाही. हिशोब फक्त देवानेच बरोबर लिहिला आहे. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. माणसाला माणसापासून दूर करणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याचं तोंड आहे आणि दुसरे पैसा आहे. आजकालच्या जमान्यामध्ये मनाने जोडलेल्या नात्यांचे काहीही महत्त्व नसते. त्यामुळेच तर लोक जेव्हा पाहिजे तेव्हा नातं जोडतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा नातं तोडतात. खुश राहण्यासाठी कोणाजवळही वेळ नाही, फक्त खुश दिसण्यासाठी सगळ्यांची शर्यत लागली आहे. चुका प्रत्येक माणसाकडून होतात, पण चुका सुधारतो तोच माणूस जो मनाने स्वच्छ असतो आणि नात्यांना गमावण्याची त्याची इच्छा नसते. बऱ्याचदा जे लोक आपले नसतात तेच आपल्याला आवडतात. तुम्ही पण वेळेसारखेच बना. ज्यांना तुमची कदर नाही त्यांना परत भेटू नका. आजकालचे लोक तुमच्या एका चुकीमुळे तुमचा सगळा चांगलेपणा विसरतात. कोण म्हणतं की मोठ्या गाड्यांमध्येच प्रवास चांगला होतो. आयुष्यामध्ये जर नाते खरे आणि मित्र चांगले असतील तर प्रवास चालूनसुद्धा अविस्मरणीय होतो. आयुष्यातील सगळ्यात मोठी थप्पड दुसऱ्यांकडून ठेवलेली अपेक्षा मारते. जास्त विचार करणारा माणूस एक दिवस स्वतःलाच संपवतो. कधी कधी आयुष्य रडत रडत मला सांगते की एका माणसासाठी मला बर्बाद करू नका. जो माणूस आपल्या मनातील अडचणी आणि दुःख कोणालाही सांगू शकत नाही त्याच माणसाला सगळ्यात जास्त राग येतो. कोणी कितीही दरवाजे बंद केले तरी ज्याच्या मनामध्ये खरे प्रेम असते तो कोणता ना कोणता रस्ता शोधून काढतो. आयुष्यामध्ये काहीतरी मोठं तीच व्यक्ती करू शकते ज्याला वेळेला महत्त्व देणे समजते. आपल्या तत्वांवर चालणे हा एक महागडा छंद आहे जो कोणीही लायकी नसलेला माणूस करू शकत नाही. एक चांगलं नातं असं खराब झालं, समोरची व्यक्ती टाळत राहिली आणि आपण दूर जात राहिलो. पूर्ण प्ले स्टोअर शोधलं तरीही तुम्हाला अशी गेम सापडणार नाही जी लोक तुमच्या बरोबर खेळतात. खूप चांगलं असणं सुद्धा आजकालच्या जमान्यामध्ये खूप वाईट सवय बनली आहे. दिवसातून एकदा आपल्या मनाच्या न्यायालयात नक्की जाऊन या. असं ऐकलं आहे की तिथे चुकीचे निर्णय होत नाहीत. सिंह बना,
सिंहासनाची चिंता करू नका. तुम्ही जिथेही बसताल तेच सिंहासन होईल. नात्यांमध्ये फक्त सन्मान देणं शिका. ते चंद्रतारे तोडणे सगळं फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. कोणत्याही आपल्या माणसाबद्दल काही गैरसमज असतील, राग असेल तर तो भेटून सोडवा. कारण आयुष्य खूप छोटं आहे, त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संपवू नका. काही लोक तर आपल्या मनामध्ये अपेक्षा धरून ठेवतात. पूर्ण झाल्या तर यश मिळेल, नाही तर धडा मिळेल. श्रीमंती जर मनाची असेल तर लोक सायकलवर सुद्धा खुश असतात, नाहीतर कारमध्ये सुद्धा लोकांना आपण रडताना पाहतो. कोणाला सोडणं तर सोपं असतं, पण विसरणं अवघड असतं. काही लोक आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे असं जगू शकत नाही. त्यामुळे बऱ्याचदा ते लोक एकटे असलेले दिसतात. काही लोकांना टाईमपासचे नाही तर आयुष्यभर निभावणारे नाते आवडतात. कोणालाही आपलं बनवणं चुकीचं नाही, पण आपलं बनवून सोडून देणं चुकीचं आहे. स्वतःला अपमानित करण्याचं दुसरं नाव प्रेम असतं. जे प्रमाणापेक्षा जास्त वाढेल त्यामुळे बर्बादीच होते. मग ते प्रेम असो किंवा घमेंड असो. आयुष्यामध्ये सगळं परत मिळू शकतं, पण वेळेनुसार गमावलेली नाती आणि भरवसा परत कधीही मिळत नाही. तो आपल्याबरोबर असा कसा वागू शकतो या गोष्टीने हैराण होण्यापेक्षा तुम्ही या गोष्टीचा विचार करा की तुम्ही तुमच्याबरोबर असं कसं होऊ दिलं. तुमच्या अडचणी आपोआप सुटायला सुरुवात होईल. अशा लोकांच्या मागे कधीही पळू नका ज्यांना तुमचे महत्त्व नाही. वेळ खूप जखमा देतात, त्यामुळेच घड्याळामध्ये खून नाही, काटे असतात. प्रेम ते नाही ज्यामध्ये जिंकणं किंवा हरणं असतं. प्रेम ते नाही जे व्यक्त करणं आणि नाही म्हणणं असतं. खरं तर प्रेम ते असतं ज्यामध्ये कोणाच्याही मिळण्याची अपेक्षा नसते, तरीही मनामध्ये वाट पाहणं असतं. जेव्हा शांत झोप येत नाही त्यावेळी समजतं की पैशापेक्षा जास्त मनाची शांती मौल्यवान आहे. तुम्हाला गमावून पस्तावतील लोक एक दिवस. न तुम्ही त्यांच्या बरोबर राहताल न तुमच्यासारखं कोणी. विश्वास करणाऱ्या माणसापेक्षा जास्त मूर्ख विश्वास तोडणारा माणूस असतो. कारण तो छोट्याशा स्वार्थासाठी एका चांगल्या माणसाला गमावून बसतो. कोणत्याही व्यक्तीची कदर करणे म्हणजे अशी संजीवनी औषध आहे जे नात्यांना कधीही मरू देत नाही. एक सहन करणाराच समजू शकतो की त्याला किती त्रास आहे. दुसरे लोक फक्त त्याच्याबद्दल अंदाजच करू शकतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.